देशाच्या विरोधी पक्षनेत्याला म्हणजेच राहुल गांधींना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पुन्हा असं घडलं तर राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू अशी उघड धमकी एका व्यक्तीने दिली आहे, जो स्वतःला करणी सेनेचा नेता म्हणून घेतो. ही बातमी समोर येताच काँग्रेसने भाजप आणि RSS वर गोडसे फॅक्टरी चालवत असल्याचा घणाघाती आरोप केलाय. पण हे सगळं का घडलं, यामागे कोणता राजकीय कट आहे, करणी सेनेचा यात काय संबंध आणि राहुल गांधीच्या कोणत्या जुन्या विधानांमुळे हा संताप धुसमसत आहे? चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर विश्लेषण करूया आजच्या व्हिडिओमध्ये. सोशल मीडियावर नुकताच एक प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्वतःला करणी सेनेचा नेता म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने अत्यंत टोकाची भाषा वापरली आहे. व्हिडिओची सुरुवात जय महाकाल, जय ओम बिर्ला, जय नरेंद्र मोदी अशा घोषणांनी होते. या व्यक्तीने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 25 खासदारांना थेट टार्गेट केलं आहे. जर 24 तासात त्या 25 खासदारांना अटक झाली नाही तर आम्ही प्रत्येकाला गोळ्या घालू. राहुल गांधींनी कान उघडून ऐकावे. जर पुन्हा असं घडलं तर घरात घुसून गोळ्या घालून मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल. या व्यक्तीचा आरोप आहे की काँग्रेसच्या 25 खासदारांनी संसदेत घुसून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ केली आणि त्यांचा अपमान केला. हे सर्व राहुल गांधींच्या इशाऱ्यावर घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. या धमकीमागे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या एका विधानाचा संदर्भ आहे. रिजिजू यांनी आधी आरोप केला होता की काँग्रेसच्या खासदारांनी सभापतींचा अपमान केला आहे. याच विधानाचा धागा पकडून या व्यक्तींनी आपला संताप व्यक्त केला आहे. या धमकीनंतर काँग्रेसने कमालीचा आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर तोफ डागली आहे. काँग्रेसने त्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हटलं, ओम बिर्लाजी, हा दहशतवादी स्वतःला करणी सेनेचा आणि तुमचा समर्थक म्हणून घेत आहे. विरोधी पक्ष नेत्याला तो गोळ्या घालण्याची भाषाही करतोय. तुम्हाला यावर काहीच आक्षेप नाही का? अजूनही यावर FIR का नाही? मीडिया आणि सरकार गप्प का आहे? काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर म्हणजेच RSS वर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण RSS आणि भाजप ही एक गोडसे फॅक्टरी बनली आहे. राहुल गांधींना मिळणाऱ्या धमक्या हा योगायोग नसून एक सुनियोजित आणि द्वेषपूर्ण कटाचा भाग आहे. किरेन रिजिजू यांनी सभापतींच्या अपमानाचा खोटा नॅरेटिव्ह पसरवला. या अशा खोट्या प्रचारातून कट्टरपंथींना हिंसेसाठी भडकावले जाते आणि आज पुन्हा एक नवा गोडसे तयार केला जात आहे, असे खेरा म्हणाले. आता प्रश्न पडतो की ही करणी सेना आहे तरी कोण आणि त्यांच्या धमक्यांना इतकं गांभीर्याने का घेतलं जातं? श्री राजपूत करणी सेनेचा इतिहास पाहिला तर तो नेहमीच वादांनी, हिंसेने आणि राड्यांनी भरलेला आहे. चला याचे काही प्रकरण जाणून घेऊया. सर्वप्रथम पद्मावत सिनेमाचा तोडफोड वाद 2017-18. पद्मावत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करणी सेनेने आरोप केला होता की या सिनेमात राणी पद्मावती आणि राजपूत इतिहासाची मोडतोड केली आहे. त्यांनी थेट दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांना सेटवर जाऊन मारहाण केली होती. द्वितीय, दीपिका पादुकोणला धमकी. याच सिनेमाच्या प्रदर्शनावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाक कापून टाकण्याची उघड धमकी करणी सेनेच्या नेत्यांनी दिली होती. राजस्थान, गुजरात आणि हरियाणामध्ये सिनेमाला हिंसक विरोध करत त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शालेय बसवरही दगडफेक करण्यात आली होती. तृतीय, जोधा अकबर वाद 2008. याआधी आशुतोष गोवारीकर यांच्या जोधा अकबर सिनेमालाही त्यांनी असाच हिंसक विरोध केला होता, ज्यामुळे अनेक राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्यामुळे जेव्हा करणी सेना किंवा त्यांच्या नावाने कुणी थेट गोळा घालण्याची धमकी देतं, तेव्हा तो केवळ हवेतील गोळीबार नसून एक गंभीर सुरक्षेचा प्रश्न बनतो. करणी सेना किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना राहुल गांधींवर इतक्या का संतापलेल्या आहेत? याचे एक प्रमुख कारण म्हणजे राहुल गांधींनी भूतकाळात हिंदू धर्माबद्दल आणि हिंदुत्वावर केलेली काही वादग्रस्त विधाने. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना थेट भाजपच्या हिंदुत्वावर प्रहार केला होता. त्यांनी हातात भगवान शंकरांचे चित्र घेऊन म्हटले होते, जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात ते 24 तास केवळ हिंसा, द्वेष आणि असत्य पसरवण्याचं काम करतात. त्यांच्या या विधानानंतर संसदेत आणि देशाबाहेर मोठा गदारोळ झाला होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागेवर उभे राहून
संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, असा कडक पलटवार केला होता. याआधीही राहुल गांधींनी अनेकदा हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात फरक करत हिंदुत्ववादी हिंसा पसरवतात असे म्हटले होते. या विधानांमुळेच कट्टरपंथी संघटनांच्या मनात राहुल गांधींबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे, ज्याचा स्फोट आता अशा धमक्यांच्या रूपात बाहेर येत आहे. भारतीय राजकारणात आणि विशेषतः राहुल गांधींच्या बाबतीत अशा धमक्यांचा एक चिंताजनक इतिहास आहे. काही काळापूर्वी केरळमधील भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये उघडपणे म्हटलं होतं की राहुल गांधींच्या छातीत गोळी मारली पाहिजे. भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उद्देशून तुझी अवस्था तुझ्या आजीसारखी म्हणजेच इंदिरा गांधींसारखी होईल अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींना नंबर 1 चा दहशतवादी म्हटले होते. महाराष्ट्रात ही राजकीय नेत्यांना धमक्या मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक आमदार आणि मंत्र्यांना अंडरवर्ल्ड किंवा राजकीय वैमनस्यातून धमक्या आल्या आहेत. पण जेव्हा देशाच्या मुख्य विरोधी पक्षनेत्याला उघडपणे घराच्या आत घुसून गोळ्या घालण्याची भाषा केली जाते, तेव्हा तो कायदा सुव्यवस्थेचा मोठा बोजवारा मानला जातो. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही नेत्यांनी दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची चिंता पूर्णपणे रास्त ठरते. राजकारणात मतभेद असणं साहजिक आहे. धोरणांवरून विचारांवरून जोरदार टीका टिप्पणी होणे हा लोकशाहीचा पाया आहे. मात्र विचारांची लढाई जेव्हा घरात घुसून गोळ्या घालण्याच्या भाषेकडे वळते, तेव्हा ती लोकशाही नसून गुंडगिरी बनते. राहुल गांधींना देण्यात आलेली ही धमकी केवळ एका नेत्याला दिलेली धमकी नाही, तर ती देशाच्या संसदीय प्रणालीला आणि लोकशाहीला दिलेलं मोठे आव्हान आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ज्या ओम बिर्लांच्या नावाचा जय जयकार करत या व्यक्तीने धमकी दिली, ते स्वतः किंवा देशाचे गृहमंत्री या प्रकरणी कठोर पावले उचलून या व्यक्तीला गजाआड करणार का? की पवन खेरा यांच्या म्हणण्यानुसार या गोडसे फॅक्टरीला मूक संमती दिली जाणार? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.